व्हायला पाहिजे. अर्थात जर आपण बघितलं तर फाशीची शिक्षा मिळावी ही मागणी या ठिकाणी होती. त्याच वेळी जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने कोर्टासमोर हजर केल्यानंतर अर्थात आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण केस संदर्भात माहिती घेतलेली होती. प्रत्येक अपडेट ते या ठिकाणी घेत होते. मुख्यमंत्र्यांचे देखील स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स होते की जलद गतीने हा संपूर्ण तपास व्हायला हवा. ज्या पद्धतीने 3.5 वर्षाच्या या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेले होते, लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते आणि त्यानंतर निर्गुण हत्या तिची त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि आपण जर बघितलं तर 112 पानी जो दोषारोप पत्र आहे तो कोर्टात फक्त 14 दिवसात अर्थात दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर 55 लोकांची साक्ष या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि त्याचाच आज निकालाचं वाचन या ठिकाणी होतोय. जर आपण बघितलं तर SR साळुंके जे न्यायाधीश आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर काही वेळापूर्वीच आरोपी भीमराव कांबळे याला हजर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आता जो सगळ्यात पहिली लाईन या अर्थात निकालात वाचण्यात आलेली आहे ती म्हणजे या आरोपीला दोषी ठरवण्यात आलेला आहे. ज्या ज्या कलमा अंतर्गत खटला दाखल करण्यात आलेला आहे त्या सगळे या ठिकाणी पाहिलेले आहेत. जन्मठेपाची शिक्षा व्हावी असं देखील आतमध्ये या ठिकाणी चर्चा सुरू आहे. मात्र सुरुवातीपासून सरकारी वकिलाकडून मागणी केली जाते की या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी हे सगळे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मात्र जर आपण बघितलं तर आज या कोर्टाच्या बाहेर ज्या पद्धतीने लोक जमतायत, कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, त्याच्यावरून एका अर्थाने सगळ्यांनाच इच्छा आहे की यांना फाशीची शिक्षा मिळावी. भीमराव कांबळे आरोपीच्या अर्थातच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्यात आलेला आहे. तो संपूर्ण प्रसंग अर्थातच पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील कोर्टासमोर ठेवण्यात आलेलं होतं. बरोबर आहे मिकी, आपण पाहतोय की अनेक साक्षी पुरावे, अनेक सीसीटीव्ही फुटेजेस ही कोर्टासमोर ठेवण्यात आलेली आहेत. सध्या कोर्टामध्ये नेमकं काय घडतंय? कारण का आरोपीला काही प्रश्न विचारले जात आहेत, न्यायाधीश आरोपीला काही प्रश्न विचारतायत, त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? अर्थात जर आपण बघितलं तर न्यायाधीश SR साळुंके हे थेट जे आरोपी आहे भीमराव कांबळे याला देखील काही प्रश्न विचारतायत. कारण जे एव्हिडन्स आतापर्यंत पोलिसांनी कोर्टासमोर ठेवलेले आहेत ते अनेक एव्हिडन्स या ठिकाणी आहेत. मात्र त्याच वेळी आरोपीला काही प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. हा संपूर्ण प्रसंग आठवतो आणि तसंच त्या पद्धतीची काय शिक्षा अर्थात शिक्षा त्याला जन्मठेप द्यावी की फाशीची याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा सुरू आहे. अर्थात कोर्टाकडून जे बोललं जातंय न्यायाधीशाकडून त्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे. त्याला आरोपीला समोर ठेवण्यात आलेला आहे, तो उभा आहे आरोपी आणि अनेक लोक त्या ठिकाणी फाशीची शिक्षेची मागणी करतायत. मात्र जर आपण आता बघितलं